नोटीस आल्यानंतर उद्धव ठाकरे मोदींना जाऊन भेटले आणि लोटांगण घातलं, पुन्हा येतो म्हणाले. मात्र मी त्यांचा टांगा पलटी केला. एकनाथ शिंदेंची भर सभागृहात गौप्यस्फोटांची मालिका. तेव्हा एकनाथ शिंदे मोदींच्या कचऱ्याच्या डब्यात होते हे आम्हाला कळलंच नाही. शिंदेंच्या गौप्यस्फोटानंतर उद्धव ठाकरे यांचा पलटवार. मोदी पूर्वजन्मे छत्रपती शिवराय होते. ओडिशातील गिरिजा बाबांनी मला सांगितलं. भाजप खासदार प्रदीप पुरोहित लोकसभेमध्ये बरळले. नव्या वादाची शक्यता. शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांवर शासन व्हावं. प्रदीप पुरोहित यांच्या वक्तव्यावरून खासदार उदयनराजेंची फडणवीसांकडे मागणी. प्रदीप पुरोहितांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. अमोल मिटकरी आक्रमक. तर भाजपनं छत्रपती शिवरायांचा इतिहास वाचावा. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांची टीका. विधान भवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने. औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी सत्ताधाऱ्यांचं आंदोलन, तर नितेश राणेंच्या हकालपट्टीच्या मागणीसाठी विरोधक आक्रमक. विधान परिषदेच्या 5 जागांची निवडणूक बिनविरोध. संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केचेंसह चंद्रकांत रघुवंशी आणि संजय खोडके यांचा अर्ज. 20 तारखेनंतर निवडणूक अधिकारी अधिकृत घोषणा करणार.